गरम खेळणं भातासोबत खाल्लं ना वा. तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशावर आहे आणि मी काय बनवणार आहे. तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बिकॉज मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही बघू शकता. आय नो की माझे व्हिडिओ 2-3 झाले त्याच्या जेवणावरच, तर तुम्ही समजू शकता. तर स्टे ट्यून. तर आपण एवढं फ्लावर घेतलेला आहे आणि शिमला आणि बटाटे घेतलेले आणि याच्यात वाटाणे आहेत. मी दाखवते बघा, एवढे वाटाणे घेतलेले आहेत. तर आता हे सगळ्यांना कट करून कुकरमध्ये टाकू आणि म्हणजे शिट्या करून घेऊ. तर चला करूया. आपण आधी फ्लावर कट करून घेऊ. तर याला आपण बारीकच कट करणार आहे, म्हणजे जास्त मोठं पण नाही ठेवणार आहे. आणि मी एवढंच, म्हणजे एवढं मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही, मीडियमच कट करून ठेवणार आहे. फ्लावर तर मी पटापटा कट करते, कारण की आपण कुकरला शिटी लावल्यावर ते म्हणजे हे बिघडतंच आणि नंतरला आपण त्याला वाटतो सुद्धा. सो माझा ब्लॉग कसा येतो ते बघा, ॲडजस्ट करून घ्या, कारण की मी पहिल्यांदाच ब्लॉग स्टार्ट करते. सो तर आपले सगळे फ्लावर कट करून झालेत. तर फ्लावर खूप झाले त्यामुळे मी थोडंसं फ्लावर काढून ठेवते. आता आपण शिमला कट करून घेऊ. याच्या बिया आपण नाही घेणार आहे, फक्त शिमलाच. म्हणजे जास्त बारीक मोठे नाही, मीडियमच कट करून घेऊ. तर आता आपले बटाटे पण कट करून झालेले आहेत. तर हे मी सगळं कट करून घेतले, फ्लावर, बटाटा आणि शिमला मिर्च. तर जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही, तर मीडियम असे कट केलेले आहेत. तर आता मी याला धुवून कुकरमध्ये टाकणार आहे. तर मी कुकरमध्ये सगळं टाकलेलं आहे. तर आता याचं पाणी थोडं वाढवते मी. तर म्हणजे एका लेवललाच पाणी घेतलेलं आहे मी. तर आता याला ठेवू आपण. तर आपण याला फक्त अर्धा तास शिजवणार आहे मीडियम गॅसवर. कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ. तर हे एवढे अद्रक आणि एवढं लसूण आणि हे 4 टमाटर घेणार आहे आणि हे सगळ्यांना मी वाटून घेते. अगोदर कापते मी. तर आधी मी अद्रक आणि लसूण वाटून घेते, कारण की म्हणजे हे राहणार नाही आहे. लसूण अद्रक एकदम बारीक होईल, त्यामुळे मी आधी हे दोन वाटून घेते.
तर मी असं वाटले पण एवढं बारीक पण नाही झालेलं आहे. तर आता मी याच्यात टमाटर टाकून वाटेल तर होईल बारीक. तर आता टमाटर वाटून घेते मी. तर आपला मसाला पण वाटून झालेला आहे आणि कुकरच्या शिट्या पण झाल्यात. हे मिश्रण पण झालंय. तर याला याच्यातच पलटी करणार आहे. याचं पाणी जे आहे ना ते बघूनच घेणार आहे. तर याला मी कुकरमध्येच घेतलेलं आहे आणि याच्यातच वाटणार आहे. तर घट्ट झालंय त्यामुळे मी हेच पाणी टाकणार आहे. जे उकडलेलं पाणी काढून ठेवलं साईडला. तर असं सगळं पातळ एकदम 1 ते 2 पळ्या तेल टाकते. थोडं वाजून घेते. गाईस गरम हो रहा है हे देखो. असं वाटतं तोंडच धुतलं पण नाही, गरम गरमी गरमी. तर गाईस आपलं तेल गरम झालेलं आहे. जरा जास्तच गरम झालेलं आहे. मी बोलल्याप्रमाणे या मसाल्याला मस्त कलर रंग येऊस्तर फ्राय करायचा आहे. गाईस आपण याच्यात आता मसाले टाकणार आहे. तर मी लाल चटणी आणि थोडीशी हळद टाकणार आहे. कोण टाकतो कोण नाही माहिती नाही, पण मी थोडीशी टाकणार आहे. आणि हे गरम मसाला आणि थोडंसं मीठ, म्हणजे इथं थोडंसं मीठ टाकणार आहे. भाजी झाल्यानंतर मी वरून मीठ टाकेल. आणि आहे पावभाजी मसाला. तर आता सगळं टाकून घेते मी. तर गाईज मी याच्यात मीठ टाकायचं विसरून गेले. आता टाकते मीठ. बुलक्कड हो गए बुलक्कड. तर इथं मी थोडंच मीठ टाकणार आहे कारण की माझ्याकडनं खरट नाही तर जास्त तिखटच होते त्यामुळे. गाईज भाजीला किती मस्त रंग आला असं बघा ना. त्यामुळे मी बोलते की मसाला एकदम मस्त भाजा, छान भाजा, कारण की असा रंग येईल. एवढा भारी वास सुगंध आता सुटला. तुम्हाला माहिती नसेल पण हे जे मी फ्राय केले ना सगळे मसाले मीठ टाकून, हे ना भातासोबत खाल्लं ना वा काय भारी लागतं ना, सुपर. तुम्ही जर एकदा ट्राय केलं ना नक्की खा. म्हणजे एवढं भारी ना, मी तर खाते बाबा, दरवेळेस मी खाते. असं बनवलं ना थोडंसं घ्यायचं आणि खायचं, 1 नंबर लागतं. तर गाईज आपण हे सगळं याच्यात टाकू. तर मी अजून पाणी घेतलंय, कुकरला धुवून घेतलंय. तर याच्यात मी मीठ टाकून हळवले. आता आपण कोथिंबीर टाकू वरून आणि मस्त उकळीसाठी ठेवून. तर गाईस आता आपण पाव भाजणार आहेत, ते पण तूप लावून मस्त. आपली भाजी तर अजून उकळतच आहे, पण आपण तोपर्यंत पावला मस्त गरम करू असं तव्यावर. एकदम क्रिस्पी करू. तर मी तूप घेतले, नॉर्मलच तूप घेतले.
एवढा वास सुटलाय ना, सुगंध एकदम पापडीचा, काय सांगू, एकदम मस्त. गाईस तुम्ही गेस्ट करू शकतात का, एवढं टेस्टी झालंय, खूप मस्त. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. सो आपली पावभाजी रेडी झालेली आहे. गाईज मी आता टेस्ट करून बघते आणि तुम्हाला पण सांगते. तर आपण लिंबू आणि ते पण कांद्यासोबत. असं येते असं. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, मस्त. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. पण आपण मम्मी पप्पाला आधी विचारू. सांग आता कसे झाले. छान, फक्त छान, एक नंबर, खोटं का खरं. ओके. तर गाईज आता मम्मीनं पण सांगितलेलं आहे, तर आता मी खाऊन घेते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.